नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5605 अंगणवाडी सेविका मदतनीसांना एक रकमी लाभ मिळणार। या संदर्भातील हा मंत्रिमंडळ निर्णय सविस्तर जाणून घेऊयात। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या सुमारे 5605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे। त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये 1 लाख पर्यंत, तर मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये 75,000 पर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1 एप्रिल 2022 पासून ते त्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्त, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एक रकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30 एप्रिल 2014 मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे। तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल, असेही या ठिकाणी मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे। तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती। हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।